नमस्कार मंडळी. आज ऑर्डरचे लाडू करताना माझ्याकडून थोडीशी गडबड झाली. तर काय गडबड झाली ते तुम्हाला पुढे जाऊन सांगते. तर काय झालं ना, मी प्रत्येक वेळी थोडंसं तूप घेते आणि त्याच्यावर हे जे सुके मेवे आहेत ते परतवून घेतलेले आहे. या प्रत्येकाचं प्रमाण 150 ग्रॅम इतकं मी घेतलेलं आहे. तर हे प्रत्येक वेळी मी छान परतवून घेतले, चांगले क्रिस्पी करून घेतले आणि थंड करण्यासाठी एका मोठ्या भांड्यात काढून घेतलेले आहेत. आणि काय झालं ना, मी हे ड्रायफ्रूटचे लाडू न दाखवताच मला ना खूप ऑर्डर आल्या त्याच्या. आता जवळजवळ माझ्याकडे 9 किलोची ऑर्डर आहे. तर मला खूप जास्त लाडू करायचे होते, तर त्याचं मला प्रमाण पण तितकंच घ्यायचं होतं. पण व्हिडिओ करणं खूप गरजेचं होतं, कारण की मी कसे बनवते हे ऑर्डर करणाऱ्या व्यक्तीला कळलं पाहिजे ना, म्हणून मला व्हिडिओ करायची होती. पण मी जेव्हा हे सगळे पदार्थ भाजले तेव्हा मला माहीत होतं की ह्याचे लाडू थोडेच बनणार आहेत. तर हे जे मिश्रण आहे ना, ते बनलं किती सव्वा किलो बनलं. मग त्याच्या प्रमाणात मी हे 2 किलो असे खजूर घेतलेत. तर खजूर जेव्हा मी भांड्यामध्ये टाकले तेव्हा मला कळलं की अरे भांडं जरा छोटं पडत आहे आणि मला व्हिडिओमध्ये दाखवताना जरा कमी प्रमाणात करायला हवं होतं. पण असं मला वाटत होतं की व्हिडिओ व्यवस्थित होईल की नाही. तर व्हिडिओ व्यवस्थित झाली आणि मला तुम्हाला दाखवायचं होतं की बाबा आपण कसे बनवतो हे ड्रायफ्रूटचे लाडू. तर तितक्या प्रमाणामध्ये माझे 3.25 किलो इतके लाडू झालेले आहेत. तर आता मला आणखीन 3 बॅचमध्ये करायचे आहेत. तर हीच माझी गडबड झाली की मला असं वाटत होतं की आपण थोड्या प्रमाणात करून दाखवायला हवं होतं. तर हीच ती होती गडबड. आणि आपल्याकडे डिंकाचे, मेथीचे आणि आणि ड्रायफ्रूटचे असे तिन्ही प्रकारचे लाडू मिळतात आणि अगदी घरगुती असं साजूक तूपसुद्धा आपल्याकडे मिळतं. जर तुम्हाला हे लाडू, तिन्ही प्रकारचे लाडू आणि तूप मागवायचं असेल तर स्क्रीनवर मी फोन नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबर. त्याच्यावर तुम्ही फोनही करू शकता आणि व्हॉट्सअपसुद्धा करू शकता. चला तर मग माझी सगळी ऑर्डर तयार आहे. आता नवीन ऑर्डरसुद्धा आले.